नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. होय मित्रांनो, काँग्रेसचे युवराज किंवा काँग्रेसचे सर्वेसर्वा आपण म्हणूयात, सध्याचे सर्वेसर्वा. आणि हा जुना इतिहास आहे की काँग्रेस या स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासून आणि स्वातंत्र्यात मोठं योगदान दिलेला पक्ष जो मानला जातो, त्यांचे सर्वेसर्वा हे नेहमीच नेहरूंच्या घराण्यातील किंवा आपण गांधी घराण्यातील राहिलेत असं आपण म्हणूयात. आणि जरी अध्यक्ष दुसरे असले कोणी तरी मुख्य रिमोट कंट्रोल हा गांधी घराण्याकडेच असतो. हे नवीन गोष्ट नाही आहे तुम्हाला. तर काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी हे 2029च्या निवडणुकीमध्ये आपलं मिशन पूर्ण करणार आहेत याची आता जनतेला खात्री पटायला लागली. म्हणजे तुम्हालाही तशी खात्री वाटत असेल, मलाही ती खात्री वाटते. ते पंतप्रधान बनतील काय 2029च्या निवडणुकांमध्ये. लोकसभेमध्ये आता जे काँग्रेसला यश मिळालेलं आहे म्हणजे सुमारे 100 जागा, तर हे यश आता दुप्पट तिप्पट होऊन राहुल गांधी पंतप्रधान बनतील काय. जे काँग्रेसचं मिशन आहे, काँग्रेसने चंग बांधलाय राहुल गांधी यांना पंतप्रधान करूनच ठेवायचं किंवा करायचंच. मध्ये मध्ये निराशा होऊन प्रियंका गांधी यांना देखील पुढे आणलं गेलं की राहुल गांधी कदाचित हे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही, मात्र पंतप्रधान हा गांधी घराण्याचाच पाहिजे. आणि म्हणून राहुल गांधींच्या जागी प्रियंका गांधी आहेत किंवा प्रियंका गांधींची देखील कल्पना काही एकनिष्ठ काँग्रेसींनी केली होती. तुमचा गैरसमज होईल कदाचित हे आजच्या व्हिडिओचं हेडिंग पाहून वाचून. राहुल गांधी आपले मिशन 2029 पर्यंत पूर्ण करणार, 29च्या निवडणुकीत पूर्ण करणार. तर हे राहुल गांधींचं मिशन नाही आहे, हे मिशन आहे भारतीय जनता पार्टीचं. आणि ते राहुल गांधी यांनी पूर्ण करण्याचा जणू विडा उचलला आहे. बघा, थोडंसं तुम्हाला हे विरोधाभास वाटेल की मिशन आहे भारतीय जनता पार्टीचं आणि ते पूर्ण करणार आहेत काँग्रेसचे प्रमुख नेते सर्वेसर्वा राहुल गांधी. कशा पद्धतीने तुम्हाला माहिती असेल की भारतीय जनता पार्टीचं एक मिशन आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार बोलून दाखवलं आहे. काँग्रेस मुक्त भारत करणार आहे भारतीय जनता पार्टी. आणि ती कशी करणार आहे याचा मार्ग राहुल गांधींनी सोपा केला आहे. म्हणजे कालचीच घटना आपण बघूयात. काल सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना सुनावलेलं आहे, चांगलेच खडे बोल सुनावलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की आपण सच्चे भारतीय असाल तर असं बोलू शकणार नाहीत. कसं बोलू शकणार नाहीत? चीनने 2000 वर्ग किलोमीटर भारताची जमीन हडपलेली आहे आणि तेथे भारतीय सैनिकांना 20 भारतीय सैनिक ठार झाले, त्यांना चिरडले जात आहे किंवा त्यांना मारले जात आहे, अशा पद्धतीचं विधान राहुल गांधींनी केलं होतं. आणि त्यावरून सुप्रीम कोर्टाने ही जी टिप्पणी दिलेली आहे आणि त्यांनी सरळ सांगितलंय की राहुल गांधी यांना असं बोलणं शोभत नाहीये. एकतर त्यांनी अशी जमीन खरोखर हडपली गेली आहे काय चीनमधून, चीननी केली आहे काय, त्याची खात्रीलायक बातमी त्यांच्याकडे असेल तर त्यांनी पुरावे सादर करावेत. संसदेत हा विषय मांडायचा असतो. माननीय खासदार आहेत, ते एका प्रमुख पक्षाचे, विरोधी पक्षाचे खासदार आहेत. आणि अशावेळी त्यांनी असं बोलणं, ते विरोधी पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांनी असं बोलणं हे त्यांना शोभत नाही. त्यांनी असं बोलू नये. पुरावा असल्याशिवाय किंवा अशा काही गोष्टी त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते संसदेत बोललं पाहिजे. मीडियासमोर अशा गोष्टी बोलणं योग्य नाही. असे सरळ सरळ खडे बोल सुनावले आहेत. यापूर्वी देखील असाच इतिहास आहे. राहुल गांधी जी काही विधानं करतात म्हणजे त्याला काही लोक बालिशपणा म्हणतात, त्यांना पप्पू हे नाव देखील दिले गेले. मी काही तसं म्हणणार नाही. फक्त एक मात्र नक्की सांगेन की भारतासारख्या लोकशाही प्रधान, इतक्या सर्व जाती धर्माच्या संस्कृती नांदत असलेल्या, भरपूर लोकसंख्या, भरपूर किंवा जगातली 2 नंबरची लोकसंख्या असलेल्या देशाचा पंतप्रधान होणं इतकं सोपं नाही. हे सगळ्यांची मोठ आवळून पुढे जाण्यासाठी किंवा देशाची प्रगती करण्यासाठी राहुल गांधी खरोखर योग्य आहेत का? तुम्ही स्वतःलाच विचार. तुम्ही इतिहास बघा. आता परवाच एका खटल्यात जामीन मिळाल्यावर राहुल गांधींना फोनवरून त्यांनी जामीन घेतलेलं नाशिकच्या खटल्यात.
सावरकरांबद्दलचा जो त्यांनी उद्गार काढले त्याबद्दल. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शिवराज चव्हाण यांनी असं म्हटलंय की राहुल गांधी यांच्या नशिबात माफी मागणेच लिहिले आहे. होय, त्यांनी यापूर्वी देखील आता एक माफी मागितली. ओबीसी किंवा जातीगत जनगणनेबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटलंय की माझ्या काळात म्हणजे युपीए सरकारच्या काळात म्हणत आपण जातीगत जनगणना केली गेली नाही, ही माझी चूक आहे आणि त्याबद्दल मी माफी मागतो. याच्याही पूर्वीचा इतिहास बघूयात आपण. म्हणजे त्याच्याही पूर्वी शीख दंगलींबाबत देखील राहुल गांधींनी खेद व्यक्त केला होता की शीख दंगली ज्या झाल्या होत्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, त्या प्रचंड दंगलींबाबत देखील त्यांनी खेद व्यक्त केला. म्हणजे राहुल गांधी खेद व्यक्त करतायत, दिलगिरी व्यक्त करतायत, माफी मागतायत आणि आणीबाणीबद्दल देखील त्यांनी माफी मागितली. कारगिल विजय दिवस आता साजरा केला गेला. खरं तर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोघांमध्ये स्पर्धा आहेच सत्ता मिळवण्यासाठी. मात्र सत्ता मिळवत असताना एका महत्त्वाच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याबाबत राहुल गांधी अजूनही कच्चे आहेत. अनुभव जरी त्यांना राजकारणाचा भरपूर असला किंवा जवळजवळ आतापर्यंत 50च्या वर काय 75, 90पर्यंत निवडणुका, 90च्या वर निवडणुका वेगळ्या पद्धतीच्या हारण्याचा त्यांचा अनुभव आहे. तर अशा राहुल गांधींनी आता पंतप्रधान मोदी यांचं मिशन काँग्रेस मुक्त भारत हे पूर्ण करण्याचं मनावर घेतलेलं दिसतंय. कालच ते एक बॉम्ब घेऊन फिरत होते सगळीकडे आणि निवडणूक आयोगावर टीका करत म्हणत होते की निवडणूक आयोगाने कशी मते चोरली हे आम्हाला लोकसभेच्या वेळी देखील संशय आला होता. मात्र महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या विजयावरून आमची खात्री पटली आणि निवडणूक आयोग हे भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहे. शक्यता आहे त्यांचे आरोप सगळे. मात्र पुरावा, देशात कुठलाही कोणावरही आरोप करताना पुरावा दिला पाहिजे हे नक्की. कारण पुरावा देऊ शकलो नाही तर आपलंच हासं होतंय आणि तसं हासं आता राहुल गांधींच्या नशीब येताना दिसतंय. नरेंद्र मोदी यांना किंवा भारतीय जनता पार्टीला विरोध करताना शेवटी अशी वेळ येईल की काँग्रेस देशविरोधी राजकारण करतंय काय. होय, म्हणजे आता जे मिशन महादेव झालं, ऑपरेशन सिंदूर झालं, त्या बाबतीत देखील काँग्रेसने जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर लोकसभेमध्ये खडाजंगी झाली, भरपूर चर्चा आली आणि शेवटी काय झालं तर राहुल गांधींनी जे काही आरोप केले होते किंवा जे काही वक्तव्य केली होती ती कशा पद्धतीने खोटी आहेत आणि पंतप्रधान नेहरूंच्या पासून काँग्रेसचे धोरण कसे होते पाकिस्तानच्या बाबतीत, चीनच्या बाबतीत, हे सगळंच उघड झालेलं आहे. म्हणजे हात दाखवून अवलक्षण म्हणतात तसं काँग्रेसच्या बाबतीत घडलेलं आहे. त्यामुळे आता मला शंका नाही राहिलेली की जरी काँग्रेस मुक्त भारत हे मिशन भारतीय जनता पार्टीचं असलं तरी एक जबाबदार पक्ष म्हणून किंवा जबाबदार पक्षाचा नेता म्हणून राहुल गांधी फारसा विरोध करू शकत नाहीत किंवा या मिशनला खोडता घालून स्वतःचा पुढाकार घेऊन किंवा स्वतःचा एक ठसा उमटवून जनतेवर ते पंतप्रधान बनतील असं काय वाटत नाही. ते स्वतःच नरेंद्र मोदींच्या मिशनला पूर्ण करण्याच्या पाठीमागे अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्य करून हातभार लावत आहेत. आणि म्हणून म्हटलं मी व्हिडिओचं शीर्षक दिलंय की राहुल गांधी 2029 पर्यंत मिशन पूर्ण करतील. पण कोणाचे? भारतीय जनता पार्टीचे. विरोधी पक्ष तर राहणार नाही हो. राहुल गांधींनी खूप शांतपणे विचार केला पाहिजे आपल्या वागण्याचा. म्हणजे विरोध केलाच पाहिजे. भारतीय जनता पार्टी जेथे जेथे चुकते आहे तेथे विरोध केला पाहिजे. मात्र आता नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीला विरोध करता करता देशविरोधी वक्तव्य जर काँग्रेस करत असेल तर ते काँग्रेस मुक्त भारतात स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅन सर. धन्यवाद.